झी 24 तास एक पाऊल पुढे। आता जाऊयात खुपते तिथे गुप्ते या शो मध्ये बुधवारच्या भागात या सेटवर अवतरले दोन विनोदी एक्के आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री। ऐकूयात त्यांना खुपणाऱ्या गोष्टी। आवडता निर्माता राकेश सारंग का श्रीरंग गोडबोले? श्रीरंग गोडबोले। याचं कारण मी आणि तो अनेक वर्ष एकमेकांबरोबर काम करतोय आणि त्यांनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलंय। पण उलटा मुद्दा घेतला तर ते मला नंतर कळलं की तू निर्माता असं विचारलं होतंस की निर्माता म्हणून तर आत्ता ह्या घडीला निर्माता म्हणून राकेश सारंग इतका उत्कृष्ट निर्माता नाही। कुणाचा विनोदाचा सेन्स चांगला आहे, पुणेकरांचा का मुंबईकरांचा? पुणेकर। आवडता अभिनेता वैभव मांगले का पुष्कर श्रोत्री? दोघही। आवडता संगीतकार मिलिंद इंगळे का अवधूत गुप्ते? हसू नको पुष्क्या, तुझ्यावर कोणी वेड आहे? अरे असं असं असतात प्रश्न। असं कसं असेल? असेच असतात। दादाला मी समजावेन नंतर। दादाला मी नंतर सॉरी म्हणेन। आवडतं नाटक माकडाच्या हाती शॅम्पेन का सूर्याची पिल्ले? माकडाच्या हाती शॅम्पेन। आवडता सिनेमा बदाम राणी गुलाम चोर का झेंडा? अरे हे तुला तरी घरचं विचारलं नव्हतं, मला डायरेक्ट घरचं विचारलं होतं। अरे पण हे सुद्धा हे घरचंच आहे ना, मी घरचंच मानतो। अहो ते डिस्क्लेमर आहे का? बदाम राणी गुलाम चोर। चांगला अपमान कोण करू शकतं, वैभव मांगले का आनंद इंगळे? हा काय प्रश्न? याचे बरे असं मला आता वाटायला लागलं। असं तो करतोय? हो, खरं तर हा तू माझा अपमान केलाय। बर, कमी शब्दात अपमान कोण करू शकतं, वैभव मांगले का आनंद इंगळे? दोन्ही प्रकारात आनंद इंगळेच। कोणत्या पुणेकराचा विनोद न बोचणारा आहे, प्रसाद ओक का आनंद इंगळे? पास मला। या परीक्षेलाच बसायचं नाही म्हटलं, हा ऑप्शनला टाकला मी। अरे असं कसं? त्या दोघांचाही विनोद परिणाम करणारा नाहीये। फार मराठी असा हे लागला आमच्या आहे। दोघांचे मराठी भाषा तुम्हाला शुद्ध स्वच्छ यायलाच हवी। म्हणजे का नाही बोलायचं? हो, यायलाच हवी। म्हणजे का नाही बोलायची? मी असं म्हणत नाही मला दुसऱ्या भाषेचा तिटकार आहे, का असेल? आज जगाची भाषा इंग्लिशच आहे, मला मान्यच आहे ना, मी असं म्हणतच नाहीये। पण निदान एका कलेच्या क्षेत्रात काम करत असताना माझी मदत करशील का असं नको ना म्हणूस। मला मदत करशील का? मेरी मदत करोगे क्या हिंदीवरनं आलंय। ती मला बोलली असं नको ना म्हणूस, ती मला म्हणाली असं म्हणू शकतोस तू। म्हणजे ती चूक आहे का बरोबर आहे, हा या वादात मी जात नाही। बोली भाषा ही प्रत्येकाची। मी गेली, मी आली, बसली, मला चहा भेटली। म्हणजे मला अनेक वेळेला नटांना सांगावं असं वाटतं की अरे बाबांनो, माणसं भेटतात आणि वस्तू सापडतात। चहा भेटली, ओळख आहे तुझी चहा बरोबर, मग काय बोलला चहा तुला, किंवा काय बोलली तुझी चहा तुला? आणि हे सगळं आपण त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत नेणार आहोत। म्हणजे माझ्या आधीच्या पिढीने माझ्यापर्यंत हे संस्कार आणले, म्हणून मी म्हणलं हे त्या मुलांचा फार दोष नाहीये। बरोबर, हा दोष आई वडिलांचा असू शकतो की घरातच जर मी असं बोलत असेल तर माझा मुलगा तसंच बोलेल। तुला आनंदच्या कुठल्या गोष्टी खूपतात? अरे काही नाही खूपत रे, म्हणजे मला त्याचा हेवाही वाटत नाही आणि काही खूपतही नाही। तुला पुष्करचं काय खूप? मी आणखी सांगतो, आनंद शिवाय मी अधुरा आहे, अपूर्ण आहे। कारण जोपर्यंत मी आनंदला छळत नाही, आनंदला त्रास देत नाही, तोपर्यंत माझं जेवण पचत नाही। रोज उठून त्याला एकदा तरी अंड्याला काहीतरी त्रास द्यायचा आहे, त्याशिवाय त्याला पूर्णत्वच वाटत नाही जगण्याचं। मी एकदा माझा फोन घेऊन स्वतःचा नंबर बदलून आणि स्वतःचं नाव बदलून तिथे ग दी मा कारण मला बहीण तर गदी माडगुळकर आणि कुसुमाग्रज वगैरे असं सॉलिड माझा एक प्रेमाचा कोपरा वगैरे। आणि या लोकांनी
मुद्दाम कुठल्या तरी घाणेरड्या कविता करायच्या आणि त्यांच्या नावाने मला पाठवायचं. ह्याच्यासाठी पाठवलेलं काव्य की या जगात आला जगला क्षणी निवांत. वा. ह्या जगात प्रत्येक जण येतो, जगला क्षणी नाही, समजावून सांगू निवांत. नकोस, ते कळतंय. पुढचं बोल. या जगात आला जगला क्षणी निवांत, कामाशिवाय उरला त्याचा भकास अंत. अशी कविता याला पाठवली. गदिमा नावाने अशी कविता कशी मला येऊ शकते? थोडी मला दुसरी कविता पाठवली. मला एका प्रेम करा हो प्रेम करा, बळी पडा ह्या जादूला. प्रेम करा हो प्रेम करा, बळी पडा या जादूला. कृष्णाची ती पत्नी नव्हती तरी पूजती राधेला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथे याला कळलं की गदिमा नाही नाही नाही, प्रश्नच येत नाही. नाही, पण म्हणजे तोपर्यंत अक्षरशः म्हणजे तो गदिमा नावाचा नंबर कोणाचा आहे वगैरे अशा भानगडीतच पडला नाही. पडलो. अरे मला अरे तू पुण्याचा आहेस का पंजाबचा आहेस? नाही नाही नाही, मला ग दी मा हे जेव्हा दिसलं तेव्हाच खाली पुष्कर हे दिसलं. कारण इतका जास्त नीचपणा दुसरं कोणी नाही, पण मी थोडासा सदिमा पण आहे. बरं. सर्व झी 24 तास एक पाऊल पुढे.